बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडावरून राज्यभर संताप व्यक्त होत असताना राजकीय नेत्यांनी देखील हे प्रकरण हाती घेतलं आहे। राज्य सरकारची भूमिका संशयास्पद असून आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे। त्यातच आमदार सुरेश धस यांनी परळीचा सांस्कृतिक पॅटर्न म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतल्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे। कारण प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन महिलांना बदनाम केलं जात असल्याचं म्हटलंय। आता या प्रकरणी काँग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला लक्ष्य केलं। तसेच बीड प्रकरणी वाल्मिकी कराडांची नार्को टेस्ट करावी आणि धनंजय मुंडेचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली। यावेळी प्राजक्ता माळी यांनी या हत्याकांड प्रकरणावर बोललं पाहिजे। सिने कलाकार अशा घटनांवर बोलत नाही। कल्याणच्या घटनेवर, बदलापूरच्या घटनेवर कोणी बोलताना दिसलं नाही असे म्हणत सिने कलाकारांकडे बोट दाखवलं आहे। आम्ही कोणाला सोडणार नाही, पण आम्ही कोणाला पकडणार देखील नाही असे म्हणत काँग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे। तसेच फरार आरोपीची संपत्ती जप्त केली जात आहे, पण हा दिखावापणा आहे, कारण ती संपत्ती अवैध मार्गाने कमवलेली आहे। ज्या गतीने कारवाई व्हायला पाहिजे त्या गतीने कारवाई होत नाही। या उलट हे प्रकरण दाबलं जात आहे। त्यामुळे आम्ही सीबीआयच्या चौकशीची मागणी करत असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटलं। संतोष देशमुख यांचं कुटुंब अजून रडतंय। महिलांच्या शोषणाच्या ह्या अनेक घटना बीडमध्ये घडल्या आहेत। सरकारने या संदर्भात सीबीआय चौकशी केली पाहिजे। आकाच्या वर आका आहे, ते हे सर्व वाचतोय। स्पेशल टीम लावली नाही, तुम्ही आरोपी शोधत नाही, मालमत्ता जप्त करत आहेत, पण त्या खंडणी गोळा करून जमा केलेल्या आहेत असे म्हणत पोलीस कारवाईवर प्रश्न उपस्थित केले। तसेच अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेवरही वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली। प्राजक्ता माळी बीड हत्याकांडावर बोलणार नाही, फिल्म इंडस्ट्रीतील कोणी यावर बोलत नाही असे म्हणत सिनेमा कलाकारांवरच वडेट्टीवारांनी धारेवर धरलं आहे। प्राजक्ता माळी यांनी या हत्याकांड प्रकरणावर बोललं पाहिजे। सिने कलाकार अशा घटनांवर बोलत नाही। कल्याणच्या घटनेवर, बदलापूरच्या घटनेवर कोणी बोलताना दिसलं नाही असे म्हणत सिने कलाकारांकडे बोट दाखवला आहे। तसेच हे प्रकरण पुढे करून बीडची घटना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असेही ते म्हणले। आघाडी आणि युती सरकारमधील फरक आहे। हे महाराष्ट्र विकून काढतील तरी कारवाई होणार नाही, चौकशीचे फारसं होईल। चित्रा वाघ बोलल्या होत्या, पूजा चव्हाणचा मृत्यू झाला, आम्ही संजय राठोडवर कारवाई केली होती। संजय राठोड यांचा राजीनामा घेतला होता, आता एक कारवाई करत नाही। आता परवानगी असेल तर 10 बायका करा, कुणाचा खून करू नका असे म्हणत वडेट्टीवार यांनी मंत्री धनंजय मुंडेच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे। धनंजय मुंडे म्हणतात चौकशी करा, पण कुणाचे कुणाशी संबंध आहेत? वाल्मिक कराडांना शोधून आणा, त्यांची नार्को टेस्ट करा, ते खुनाच्या गुन्ह्यात दिसेल। अनेक मुलींचे शोषण झाले आहे, ते शोधलं पाहिजे। सुरेश धस 7/12 काढा, केवळ बोट दाखवू नका असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी आमदार सुरेश धस यांनाही या प्रकरणी खोलात जायचं सुचवलं आहे।